आवाज कमी करायचा आहे आणि कृपा करून आपण सगळ्यांनी थर लावायला सुरुवात करायची आहे। संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीचा हा उत्साह आपण बघितलेला आहे। या ठिकाणी जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली। अनुषा दांडेकर अभिनेत्री यांनीही या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि दहीहंडी सेलिब्रिटी दहीहंडी त्यांनी फोडली आहे। लोकांमध्ये उत्साह फुंकण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। सेलिब्रिटीज या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात आणि तेव्हाचीच दृश्य विठू रखमाईची मूर्ती या ठिकाणी दिली जाते। सेलिब्रिटीजचा सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय आणि लोकांशी संवादही या सर्व कलाकारांनी साधलेला आहे। त्यामुळे इथं उपस्थित सर्व गोविंदांमध्ये एक नवा उत्साह संचारल्याचं दिसतंय। ठाण्यातली ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघतोय। आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी, तर दुसरीकडे आहे घाटकोपरची राम कदम यांची दहीहंडी जी प्रसिद्ध आहे, नेहमी चर्चेत असते। दरवर्षी ही दहीहंडी चर्चेत येत असते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सेलिब्रिटीज येत असतात, राजकीय मंडळी हजेरी लावतात, गोविंदा पथक बक्षीस जिंकण्यासाठी इथं सलामी देण्यासाठी येत असतात, बक्षीस जिंकण्याचा प्रयत्नही करताना आपल्याला दिसून येत आहेत। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। आता पुन्हा एक थर या ठिकाणी आपल्याला थरावर थर लागतायत। राम कदम यांच्या दहीहंडीच्या ठिकाणची ही दृश्य मुंबईमधील घाटकोपरची ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। दरम्यान इथं आता थरावर थर लागतायत, पण या पथकाला दहीहंडी फोडण्यामध्ये यश येणार का ते बघावं लागणार आहे। दहीहंडी अतिशय उंच आहे आणि ते फोडण्यासाठी आणखी बऱ्याच थरांची गरज असल्याचं दिसतंय। मात्र या पथकाकडून त्याच्यामध्ये यश येणार का, या पथकाला ही दहीहंडी फोडण्यामध्ये ते बघावं लागणार आहे। पण सध्याची स्थिती बघता, उंची बघता या दहीहंडीची या पथकाला आता तरी यश येणार नाही असं दिसतंय, कारण थरांची आणखी आवश्यकता आहे। आता जे थर लागलेले आहेत, जे चिमुकले वर चढताना दिसत आहेत, त्यांच्या हातापर्यंत अजून तरी दहीहंडी आलेली आपल्याला दिसत नाहीये। घाटकोपरची ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी चुरस निर्माण झालेली आहे आणि हे जे पथक आता वर चढलेलं आहे, थर लागतायत, यशस्वी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गोविंदा खाली आलेले आहेत आणि हे थर कोसळल्याचं दिसून येत आहे। दरम्यान घाटकोपरची ही दृश्य या ठिकाणी राम कदम यांच्यातर्फे आयोजित दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आपल्याला दिसून येतोय आणि सेलिब्रिटीची हजेरी ही आपल्याला या वेळेला पाहायला मिळते। दरम्यान ही दहीहंडी राम कदम यांच्याकडून आयोजित केलेली दहीहंडी नेमकं कोणतं पथक फोडणार आणि बक्षीस जिंकणार याकडे लक्ष आहे। उत्साह निर्माण झाला आहे, उत्सुकता वाढल्याचंही दिसून येत आहे आणि त्यामध्येच ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। रंगीबेरंगी कपड्यांमध्ये ही जी पथकं आहेत ती आपल्याला जमलेली या ठिकाणी बघायला मिळत आहेत। ठाण्यातील दहीहंडी संकल्प प्रतिष्ठानची, तर दुसरीकडे ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानची ही दहीहंडी आपण बघू शकतोय। यावेळेला दहीहंडीला एक वेगळा साज आपल्याला दिसून येतोय, कारण काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे आपल्या राज्यामध्ये आणि त्यामुळे जी राजकीय मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांच्याकडून दहीहंडीसाठी विशेष अशी तयारी करण्यात आली होती। त्यानुसार आपण जर ही दृश्य बघितली तर याच्यामध्ये त्या तयारीचा आपल्याला अंदाज येऊ शकेल आणि ज्या पद्धतीने इथं हे जे पथकं आहेत ती जमलेली आहेत, त्यांच्यासाठी लाखोंची बक्षिसं सुद्धा इथं आयोजित केलेली आहेत आणि त्याचबरोबर महिलांसाठी ही विशेष दहीहंडी सन्मान या ठिकाणी केला जातोय। संकल्प प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी विशेष दहीहंडी पारितोषिक ठेवण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून लाडकी बहिणीसाठी या ठिकाणी विशेष दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे। तर दुसरीकडे जी दहीहंडी इथं उंचावर ठेवली आहे, दरम्यान जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया येते। खाली मजे ले, काम भी कर बेटा, ओके। अभी और थोड़ा आगे करेंगे तो मैं खा जाऊंगा, भूख लगी है। ये और थोड़ा आगे गया तो मेरे को भूख लगी है, मागे कर, थोड़ा मागे कर, थोड़ा मागे कर। हो मुंबईकर आहे मी, हो म्हणजे काय, मैं फोड़ा है, मैं गया चढ़ा है ऊपर। वाल्केश्वर गिरगांव का एरिया था बाबा मेरा भी, मगर मैं अभी एक्टर बन गया, तो अभी फोड़ने को बुलाएंगे। अभी मेरा वजन भी कुछ ज्यादा हो गया, मगर पहले तो सुगड़ा था अच्छा मस्त, बस सर से सीधा। वो देखो नवथर लगा रहा है, ये बच्चा देख कितना चाहिए, संभालना अपने आप को बेटा, एकदम पीछे आता बघा, आता मागे बघा, एक शॉट बघा आता। ये असली लोग है, बाबा लोग है मेरा, ये असली अपना गोविंदा बाबा लोग है। मला नाही, मला बघितलं प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे। जॅकी श्रॉफ यांनी संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीसाठी हजेरी लावली आणि तेही अगदी उत्सुकतेनं ही दहीहंडी पाहताना दिसून येत आहेत। थर लागतायत, मात्र स्वामी समर्थ प्रतिष्ठानची ही दहीहंडी फोडण्यासाठी आता थर वर जाताना आपल्याला दिसून येत आहेत। थरावर थर लागतायत, मात्र यश येणार का या पथकाला दहीहंडी फोडण्यामध्ये, याकडे नजरा लागलेल्या आहेत। तर
अयशस्वी असा हा प्रयत्न सलामी देऊन हा गोविंदा खाली येताना दिसून येत आहे। दरम्यान संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्यासाठी हे थर लागलेत आणि तिकडची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। पण याही ठिकाणी यश येताना दिसत नाहीये। हा गोविंदा हवेत लटकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे थर आता खाली येतील, कारण तिथपर्यंत जिथे ही दहीहंडी आहे जेवढ्या उंचीवर तिथपर्यंत हे गोविंदा पोहोचू शकलेले नाही, त्यांचे थर पोहोचू शकलेले नाहीये। दरम्यान ही दोन दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। ठाण्यातलीच ही दृश्य आहेत। एकीकडे संकल्प प्रतिष्ठान रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित दहीहंडीचा हा उत्साह, तर दुसरीकडे ठाण्यामधील स्वामी प्रतिष्ठानची ही दहीहंडी आपण बघू शकतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येनं एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय गोविंदांमध्ये। जरी यशस्वी होत नसले तरी देखील त्यांचे प्रयत्न थांबताना दिसत नाहीये। जोपर्यंत यशस्वी होणार नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणार असा एक मनसुबा या गोविंदांचा आपल्याला पाहायला मिळतोय। बराच दिवस प्रॅक्टिस केलेली असते, बराच दिवस आपल्याला जास्तीत जास्त यशस्वी 8 थरांसाठी जोरदार टाळ्या। गोविंदा पंचाला विनंती आहे, आपण हार्नेस लावून घ्यायचा आहे। हिंदू एकता गोविंदाला विनंती आहे, आपण हार्नेस लावून मुझे ये याद है कि आज का माहौल बहुत शुभ है। आपके घर में सबसे खुश रहने दो, सब मजे लें, बच्चों को संभाले, एकमेकांना जवळ ठेवायचं आणि प्रेमाने ठेवायचं, भांडण नको। सर आप भी मुंबईकर हो, कुछ यादें? सर आज थाने में आए हो, किस तरह का माहौल है? बॉलीवुड की हंडी और सिल्वर की हंडी क्या लग रहा है? आप देखो, हंडी रवि भाव का कुछ भी फंक्शन होता है तो वैसा ही होता है। दही हंडी हो, गणपति का उत्सव हो, और भाऊ मेरे लिए पॉलिटिशियन नहीं है, एक छोटे भाई है और वही रिलेशन हमेशा रहा है और रहेंगे। 25 साल से आ रहा हूँ मैं। निश्चित आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक सिने कलाकारांनी जी आहे ती भेट दिलेली आहे। आपण पाहिलं सुनील शेट्टी असतील, जॅकी दादा असतील, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मोठा उत्साह जो आहे तो गोविंदा पथकांचा या ठिकाणी अनेक सिने कलाकारांच्या वतीने जो आहे तो वाढवण्यात एकंदरीत आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।